सहा फुटीर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेलं पत्र हे झी24 तासच्या हाती लागलेलं आहे। या पत्रामधून 6 खासदारांनी धक्कादायक दावे केलेले आहेत। ठाकरेंचा पक्ष मुख्य विचारधारेपासून भरकटलेला आहे, तसंच पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार सुरू होता असा आरोप पत्रातून करण्यात आलाय। एवढंच नव्हे तर खासदारांनी लोकसभेतील आसन व्यवस्थेच्या बदलाची देखील मागणी केलेली आहे। तर या 6 खासदारांनी जे लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलंय त्या पत्रात काय म्हटले, 17 आणि 16 जूनला खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटले अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। आधी 5 खासदार आणि नंतर 1 खासदार भेटला अशी देखील माहिती आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मूळ विचारधारेपासून भरकटल्याचा दावा या खासदारांनी पत्रामध्ये केलेला आहे। वरिष्ठ नेतृत्वाला पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण करायचं असल्याचा आरोप आहे। पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणास असहमती दर्शवत पक्ष सोडत असल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आले। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होत असल्याचं पत्रामध्ये नमूद केलंय। संसदेतील आसन व्यवस्थेमध्ये बदल करण्याची लोकसभा अध्यक्षांकडे विनंती करण्यात आली आहे। इतकी नीच प्रवृत्तीची माणसं जिवंत आहेत आपल्या देशात। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ती आदरणीय उद्धवजी पुढे नेत आहेत। ती ठाकरेंची शिवसेना आहे। जिथे ठाकरे नाव आहे तिथे शिवसेना असते। ती शिवसेना काँग्रेसमध्ये माणसानं किती आपली पातळी सोडावी तो पाताळात गेल्यासारखं आहे। मला तर खरं सांगतो शिवराळ शब्द माझ्याही मुखात येत असतात। ही असले घाणेरडे आरोप। गळ्यात महायुतीचं मंगळसूत्र बांधून मग तुम्ही काँग्रेस आणि एनसीपीला का बरं डोळा मारत होतात? कुणाला दलाल म्हणताय तुम्ही? मग तुम्ही काँग्रेसची भाटगिरी का करताय? तुम्ही काँग्रेसचे चमचे का झालात आणि टीएमसी आणि एनसीपी शरद पवार गटाला तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हायला का सांगताय? अरे तुमचे खासदार तुमच्या बैठकीला नाही आले, तुमचे आमदार तुम्हाला सोडून जात आहे, पण जनतेनं सुद्धा तुम्हाला सोडून दिलंय, कारण तुम्ही कायम फेसबुक लाईव्ह आणि ऑनलाईन असता।